नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावातील ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते झाले आज लोकार्पण। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे नवनिर्मित ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाचे लोकार्पण पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते झालेले असून ग्रामस्थांच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे। दरम्यान नागरिकांना देखील एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत। ग्राम विकासासाठी शासन विविध योजना राबवित असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यात भर दिला जात असून ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी दूर होऊन प्रशासन अधिक गतिमान होईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला। दरम्यान या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गावातील लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या काळात जय भाऊंच्या पाठीशी कर्लेगाव खंबीरपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने व्यासपीठावर देतो। मंत्री साहेब, मी जे मागितलं ते आपण दिलं, पण एक मन आहे, पोरगं रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही, म्हणून आमची यादी अजून संपलेली नाही। आपण धुळ्याकडे जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता मंजूर केला, त्याबद्दल गाव आपलं आभारीच आहे। पण साहेब, कर्ले तर वंदाने हा केवळ 5 किलोमीटरचा रस्ता जर झाला तर आमचं थेट नंदुरबारची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आम्हाला नंदुरबार देखील शॉर्टकट जाता येईल। शिवाय आमच्या अनेक शेतकऱ्यांची जमीन तिकडे आहे, म्हणून या बजेटमध्ये कृपया या 5 किलोमीटर रस्त्याचं काम घ्यावं ही विनंती करतो। तो आपण मंजूर करायलाच, पण एवढ्या सुंदर इमारती दिल्या, पण त्या इमारती सुरक्षित राहण्यासाठी इथं वॉल कंपाऊंडची गरज आहे। अत्यंत सुंदर असं प्रशासकीय संकुल या निमित्ताने इथं करता येईल आणि आमची एंट्री धमाकेदारी। आम्ही जयपथावर तो जो समोर गाव दरवाजा आहे त्याचा निर्लेखनचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला आहे, तो झाल्यानंतर तिथं आपल्या आमदारांनी घेतलं भव्य प्रवेशद्वार जयपथ नावाचं, त्यासाठी आपण निधी द्यावा अशी या निमित्ताने मागणी करतो। हा शिंदखेडा तालुका मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस अत्यंत दुष्काळग्रस्त तालुका होता आणि या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये पावसाच्या माध्यमातून जेवढं पाणी पडेल तेवढंच पिकवायचो। नंतर मग 6 महिने आपलं काहीच काम नाही, बाकी सुरतला जायचे, बाकी मजुरीला जायचे, बाकी सेंटरिंग कामला जायचे आणि कसं बसं जीवन आपण सारेजण जगत राहायचो। नंतरच्या काळामध्ये आम्ही संकल्प केला, आम्ही निर्धार केला की या शिंदखेडा तालुक्याला आपल्याला दुष्काळाच्या छायेमधनं मुक्त करायचं आहे आणि म्हणून आपण सारंगखेडाचं बॅरेज बनवलं, सुलवाडेचं बॅरेज बनवलं, प्रकाशाचं बॅरेज बनवलं, नंतरच्या काळामध्ये अमरावतीचं धरण बनवलं, नंतरच्या काळामध्ये बुराई बारमाई बनवली, नंतरच्या काळामध्ये 10,000 विहिरी या आपल्या तालुक्यामध्ये आपण दिल्या। नंतर मग सुलवाड्यामधनं जामपडमध्ये पाणी टाकलं, जामपडमधनं आता पीडीएन योजना आली आणि 50,000 हेक्टर हे आता 100% बागायतीकरण जाणार आहे। आता उन्हाळा सुरू झालाय, फार पाऊस मागच्या काळामध्ये पडला नाही, परंतु आज देखील तुम्ही शिंदखेड्याकडे जात असताना तुम्ही कुठेही गेले तर हिरवी चादर आपल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये